बातमी बारामतीमधून आहे। आकाश मोरेंच्या उमेदवारीवरती काँग्रेसमधील एक गट नाराज झालाय। नाराज विजय भिसे यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलाय। आकाश मोरे बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत। काँग्रेसमधील नाराज कार्यकर्ते विजय भिसे यांच्यासोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ॲडव्होकेट आकाश मोरे यांना अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यांचा काल उमेदवार अर्ज देखील भरण्यात आलेला आहे। मात्र आज छाननीच्या दरम्यान त्यांच्याच फॉर्मवरती काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याने आक्षेप नोंदवलेला आहे। आपल्या बरोबर विजय भिसे सर आहेत, डॉक्टर विजय भिसे सर आहेत। सर, तुम्ही काँग्रेसमध्येच आहात, मात्र तुम्ही काँग्रेसच्याच उमेदवाराच्या फॉर्मवरती ऑब्जेक्शन घेतलं, काय नेमकी माननीय आमचे जिल्हाध्यक्ष श्रीराम नाना पाटील या ठिकाणी आले आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इथं आले होते। तत्पूर्वी मी त्यांना सांगितलं की मी इच्छुक असल्यामुळं माझं पर्यायी नाव तुम्ही एव्ही फॉर्म मध्ये द्यावं, ही मी त्यांना विनंती केली। मी त्यांना फोनद्वारे विनंती केली, परंतु त्यांनी सांगितलं की असं काय करता येणार नाही। ठीक आहे म्हटलं, ते त्याचं काय, माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता। मी दोन पक्षाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल केले आणि एक अपक्ष अर्ज दाखल केला। तर माझे एबी फॉर्मवरचे नाव नसल्यामुळं, त्या एबी फॉर्मवरती माझं पर्यायी नाव नसल्यामुळं माझे दोन्ही फॉर्म अवैध ठरले पक्षाचे आणि माझा अपक्षाचा उमेदवारी अर्ज हा मंजूर करण्यात आला। मग त्यावेळेस मी आकाश मोरे यांच्या अर्जावरती दोन सूचक असल्यामुळे, कारण इलेक्शन कमिशनचा नियम काय सांगतो, कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला उमेदवारी अर्ज दाखल करताना एकच सूचकाच्या प्रस्तावकाची गरज असते आणि अपक्ष दाखल करायचा असेल तर 10 प्रस्तावकाची विधानसभेला गरज असते। अशाप्रमाणे त्यांच्या याच्यावर दोन उमेदवारी अर्ज सूचकांचे नाव असल्यामुळे, त्यांच्या सह्या असल्यामुळे मी त्याच्यावर आक्षेप नोंदवला आणि तो निवडणूक न्याय आयोगाकडे मी ती तक्रार नोंदवलेली आहे। आता निवडणूक आयोग काय निर्णय घेईल ते बघूया आपण। भूमिका नेमकी काय होते आणि कशा पद्धतीने निर्णय होतो हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।